हनुमंतगड किल्ला क्रमांक 518 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या भटकंतीसाठी आपण कोकणामध्ये आलेलो आहोत। आणि पहिलाच किल्ला हनुमंतगड आणि त्यावरील असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय सुंदर असे स्मारक अलीकडच्या काळामध्ये किल्ल्यावरती बसवण्यात आलेलं आहे। किल्ले हनुमंतगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग परिसरामध्ये असलेला हा किल्ले हनुमंतगड आहे। आणि इथपर्यंत आपली वाहने गाडी या ठिकाणी येऊ शकते। इथपर्यंत डांबरी रस्ता चांगला आहे। आणि बघा इथे गाडी पार्क केलेली मी, माझ्यासोबत विलास आहे आणि एक नवीन मेंबर सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडीमध्ये राहणारा हा संदेश देसाई। याचं गाव इथून जवळ आहे 10 किलोमीटर अंतरावरती। आणि शिमगा आहे उद्या, त्यानिमित्तानं कोकणमध्ये आलेलो आहे। आणि त्यासोबतच परिसरातील किल्ले पाहण्याचे एक नियोजन आम्ही बनवलेलं आहे। त्यातला हा पहिला किल्ला आजचा। आणि इथून हा किल्ल्याचा परिसर चालू होतोय। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेने इथे खूप भरीव असं काम या हनुमंतगड किल्ल्यावरती केलेलं आहे। आणि ते सर्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आता अक्षरशः हा किल्ला, हे किल्ल्याचे अवशेष जमिनीखाली गाडलेले होते। या ठिकाणी इतिहास संशोधकांच्या साहाय्याने या ठिकाणी मोठं दुर्गसंवर्धनाचं काम करून हा किल्ला पुन्हा एकदा प्रकाश झोतामध्ये आणलेला आहे। आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या कष्टाला या ठिकाणी फळ मिळालेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आता दुपारचे वाजलेले आहेत, 1:30 वाजलेले आहेत आणि ऊन पण आहे। घनदाटाच्या जंगलामध्ये असलेला हा हनुमंतगड किल्ला आहे। बघा सभोवताली पूर्ण जंगल दिसेल, या बाजूला सुद्धा जंगल आहे। गाव आहे बघा इथे खाली एक, आणि या बाजूला देखील पूर्ण जंगल आहे। घनदाट जंगलामध्ये असलेला हा किल्ले हनुमंतगड आणि इतिहासाची साक्ष देणारा हा मालवण डोंगर रांगेमध्ये असलेला हनुमंतगड किल्ला आहे। शिवजन ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी नितीन दोरे सरचे स्वागत करतो आहे। किल्ला क्रमांक 518 आतापर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर एकूण 517 किल्ले बघितलेले आहेत। आणि आजचा हा 518वा किल्ला। आणि आपण आता येऊन पोचलेलो आहे हनुमंतगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। हे बघा, हे मुख्य प्रवेशद्वार आहे। हा पूर्ण भाग जमिनीखाली गाडलेला होता। नंतर दुर्ग संवर्धनामध्ये हा सर्व खोदून पूर्ण या ठिकाणची माती बाहेर काढण्यात आली आणि हा किल्ला पुन्हा एकदा प्रकाश झोतात आणण्यात आला। हनुमंतगड किल्ल्याचा महादरवाजा। इथे अनेक फलक बनवून ठेवलेले आहेत। आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत, जंगली प्राणी, हिंस्र प्राणी आहेत। त्यामुळे या ठिकाणी एकटं येऊ नये। अनेक अवशेष आपल्याला बघायला मिळतील। हे सर्व महादरवाजाचे अवशेष आहेत, बुरुज। आणि आत्ता आपण प्रवेश केलेला हा महादरवाजा। सह्याद्री प्रतिष्ठानने व या ठिकाणचे फुकेरी ग्रामस्थ, फुकेरी म्हणून गाव आहे खाली, त्या ग्रामस्थ आणि संस्थेने या ठिकाणी सुंदर असं शिवस्मारक आणि या किल्ल्यावरच्या 2 तोफा त्यांना तोफगाडे बसवलेले आहेत। आणि मोठा सोहळा या किल्ल्यावरती कित्येक शतकानंतर या किल्ल्यावरती सोहळा झाला। अनेक दुर्गप्रेमी अभ्यासक त्यानंतर या किल्ल्याला भेट देत असतात। प्रकाश झोतामध्ये आलेला हा किल्ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचं काम ग्रामस्थ आणि दुर्गसेवकांनी केलेलं आहे। आणि वेळोवेळी या ठिकाणी संवर्धनाचं देखील स्वच्छतेचं काम केलेलं असतं। सह्याद्री प्रतिष्ठानने आता शिवजयंतीनिमित्तानं मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेतली होती। हे स्मारक आहे। हनुमंतगड किल्ल्यावरती असलेल्या या 2 तोफा आहेत, यांचे देखील संवर्धन या तोफगाड्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। हनुमंतगड किल्ल्यावरची ही एक तोफ आहे।
आणि एक तोफ आहे. यांना देखील तोफगाडी बसवण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठानने केलेलं आहे. आणि सुंदर असं एक शिवस्मारक या ठिकाणी बसवलेलं आहे. नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग फुकेरी या ठिकाणी असलेला हा गिरिदुर्ग प्रकारातील मध्यम श्रेणीचा घनदाट जंगलामध्ये असलेला मालवण डोंगररांगेमध्ये असलेला हनुमंतगड किल्ला आहे. माझ्या पाठीमागे दिसतात तुम्हाला महाराजांचं स्मारक नव्यानं अलीकडच्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि हनुमंतगड किल्ल्याचं एक चांगलं दुर्ग संवर्धनाचं काम ग्रामस्थ आणि दुर्गसेवकांच्या माध्यमातून या किल्ल्यावरती करण्यात आलेलं आहे. आणि आजही या ठिकाणी महाराजांच्या स्मारकाला पाहून खरं तर खूप बरं वाटलं. नुसती स्मारकं उभी करून फक्त जयंती वगैरे अशा दिवशीच त्यांची पूजा केली जाते असं न करता या स्मारकाची रोज पूजा करून देवाबत्ती केली जाते. ही खूप छान गोष्ट या ठिकाणी हनुमंतगड किल्ल्यावरती पाहायला मिळाली. त्यासाठी या ग्रामस्थांचे मनापासून आभार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील हनुमंतगड म्हणजेच फुकेरीचा किल्ला हा एक प्राचीन गिरिदुर्ग आहे. फुकेरी गावाजवळ असलेला हा किल्ला सावंतवाडीकर सावंतांनी बांधला असून हा परिसर निर्भीड असे जंगलांनी वेढलेला देखील आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या गडावरती तटबंदीचे व महाप्रवेशद्वाराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या किल्ल्याचे बांधकाम सावंतवाडीच्या सावंत यांनी केले आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ते अधिक बळकट केले आहे. असे मानले जाते 1808 हा किल्ला निपाणीकर निंबाळकर यांच्या ताब्यात होता आणि नंतर तो इतर किल्ल्यांप्रमाणे 1838 ब्रिटिशांनी या किल्ल्याला हस्तगत केलेले आहे. हनुमंतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे गाव आहे फुकेरी गाव. खूप सुंदर असा निसर्ग या हनुमंतगड किल्ल्यावरून आपल्याला दिसतो. आणि घनदाटाच्या जंगलामध्ये हा हनुमंतगड किल्ला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. आणि सावंतवाडीपासून 24 किलोमीटर अंतरावरती आणि बांदापासून 20 किलोमीटर अंतरावरती हा हनुमंतगड किल्ला आहे. तुम्हाला जर या किल्ल्यावरती यायचं असेल तर सावंतवाडीला किंवा बांद्याला तुम्हाला यावं लागतं. आणि तिथून खाजगी वाहन असेल तर उत्तम, कारण या ठिकाणी तसं इतर वाहनांची बाकी रेलचेल काय दिसत नाही. खूप शांत असा परिसर हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हनुमंतगड किल्ला आपला पाहून झालेला आहे. अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण पूर्ण गडफेरी पूर्ण करू शकतो. एवढा छोटा असा हा या किल्ल्याचा प्रवास आहे. आणि आपलं वाहन किंवा गाडी आपण पार्क केल्यानंतर 5च मिनटावर आपण किल्ल्यावरती प्रवेश करतो. एवढा सोप्पा असा हा ट्रेक आहे. त्यामुळे फारसा वेळ या ठिकाणी लागत नाही. अत्यंत सोप्पा असा हा किल्ला आहे. आणि हे सर्व अवशेष पाहून आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो आहे. पुन्हा भेटू अशाच एका दुर्गभ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.